परिस्थिती कसं आहे? नाही सर, पूर्वीप्रमाणे तमाशाचे दिवस चांगले आहेत. कारण की आतापर्यंत बरंच सगळ्यात तमाशा फडांचं बुकिंग यावर्षी चांगलं झालेलं आहे. फक्त बारामती तालुका जर सोडला तर बाकीच्या तालुक्यांनी, बाकीच्या ग्रामस्थांनी, यात्रा कमिटींनी सगळ्या तमाशांचे तमाशे कार्यक्रम गावात त्यांचे बुकिंग केलेले आहेत. गुढीपाडव्यापर्यंत या ठिकाणी आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बरेचसे गाव पुढारी येऊन तमाशे ठरवत असतात. काय नेमकी आज काय उलाढाल झाली आहे तमाशा कमिटी? सर, आता इथून मागचे जे करार आहेत ते साधारणतः 400 ते 450 करार झाले तिथून मागचे. आज जवळजवळ 100 ते 150 करार झालेले आहेत. म्हणजे साधारण 5 ते 7 कोटीची उलाढाल आतापर्यंत झालेली आहे, तमाशा पंढरी नारायणगावमध्ये. आणि चांगला रिस्पॉन्स वगैरे सगळं चांगलं आहे. बाकीचा फक्त अजितदादा गेल्यामुळे बारामती तालुक्याचा थोडासा परिणाम आपल्याला जाणवला. पण ती पोकळी निर्माण झाली होती ती या परिसरांनी भरून काढली. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, पुरंदर, हवेली असेल, इकडे संगमनेर असेल, अहिल्यानगर असेल, श्रीगोंदा असेल, या पट्ट्यामध्ये कार्यक्रम चांगले केलेले आहेत यावर्षी. युद्धाचा काही परिणामकारक यात्रा महोत्सवावर अजिबात नाही. काही गाव पुढाऱ्यांशी संवाद साधला ते म्हणतात की तमाशाचे रेट वाढलेले आहेत. हा सर, त्याचं कारण असं आहे, कलावंत तमाशाला मिळणं फार मुश्किल झालेलं आहे. त्यातून आम्ही हे सगळं महाराष्ट्राची लोककला म्हणून सर्वांसमोर आणतोय. फार जिगरीचं काम आता कलावंत मिळणं म्हणजे. त्याच्यामुळे कलावंतांचे पगार जास्त झाले, मानधन जास्त वाढले. त्याच्यामुळे मग आम्हाला इकडे सुपारी जास्त वाढवायला लागलेत. सगळंच वाढलं, गाड्यांचे भाडे असतील, लाईट असेल, साऊंड सिस्टीम असेल, कलावंतांचे पगार असेल, डिझेल असेल, सगळंच महागाई वाढल्यामुळे मग आम्हाला शेवटी नाईलाजाने वाढवावं लागले कार्यक्रमाचे रेट. आज पहिले प्रथम गुढीपाडव्याच्या सगळ्यांना आमच्या तमाशा विठाबाई कला पंढरीकडून पाडव्याच्या शुभेच्छा. कारण पहिली गोष्ट अशी आहे, ज्या प्रमाणात यात्रा जत्रा आपले पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, नाशिक जिल्हा ह्या जिल्ह्यात यात्रा भरतात त्या प्रमाणात यात्रा भरलेल्या नाहीये. कारण आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे वारले. त्याच्यानंतर बारामती तालुक्यात 99% यात्रा कॅन्सल झाल्यात. नंतर त्यांचे चाहते गाव काही काही आहे पुणे जिल्ह्यात, ते तर यात्रा जत्रा भरणार नाहीये. त्याचा तमाशा ह्या लोककलेला, लावणीला सगळ्यांना फटका बसलेला आहे. त्यामुळं मोठे तमाशे थोडे सोडता तर बाकीच्या तमाशांचे 5-5, 6-6 सुपाऱ्या गेलेल्या आहे. काहींच्या 10 गेल्या, 12 गेल्या, अशा तारखा गेलेल्या आहेत. काहींच्या 4-5च गेलेले आहेत. त्याच्यामुळे तोही परिणाम मोठा झालेला आहे. युद्धाचं सावट मोठं तमाशावर दिसत आहे. लोकांच्या शेताला हमी भाव नाही, त्याच्यामुळे लोक ते कंटाळलेले आहेत. ही गोष्ट आहे आता सध्या पाडव्याच्या मुहूर्तावर. नाही तर आज नारायणगावात आपली जशी यात्रा भरते आई मुक्ताईची, तशी गर्दी असते, तशी आज पाडव्याच्या याला आज बुकिंगला गर्दी असते. तशी आज 100%, 40% गर्दीच नव्हती, 60%च गर्दी होती. उलाढाल काय आहे? उलाढाल 4 ते 5 कोटीपर्यंत झाली असेल. आणि सगळी टोटल उलाढाल आमची तशी 30 ते 35 कोटीपर्यंत होती. तर त्याप्रमाणे उलाढाल झालेली नाही. सगळ्यांचे मिळून 8-9 कोटीपर्यंत सुपाऱ्या गेलेल्या आहेत. यंदा रावट्यांमध्ये पण सुखसुखाट असते. हा, रावट्यांमध्ये सुखसुखाट आहे. फक्त तमाशा आमच्या कलावंतांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आमच्या ह्या कलेला पद्मश्री पुरस्कार भेटला आमचे चुलते रघुवीर खेडकर यांना. त्याबद्दल आम्हाला आनंद आहे तो एक. या ठिकाणी जे तमाशे ठरवण्यासाठी गाव पुढारी येतात, त्यांचा एक सूर आहे का तमाशाच्या किमती सीझनला वाढलेल्या, काय कारण आहे? तसं काहीच नाही झालेलं आहे. तुम्हाला सांगतो, हे आता लोकांचं गैरसमज झालेलं आहे. किमती वाढल्या, कायच्या किमती वाढल्या? ज्या ज्या तारखा, काल अष्टमी सारखी तारीख 3-3.5 लाखाला जाणारी, त्याला पहिले एवढे गिराईक राहायची, कोणचीच कालाष्टमी खाली राहत नव्हती. आत्ता 20% लोकांच्या कालाष्टमी खाली आहे, नवमी खाली आहे. म्हणजे लोकांनी गाव जत्रा यात्रा भरवल्या, पण तमाशा, लावणी, ऑर्केस्ट्राकडे पाठ फिरवलेली आहे. कारण काय? हे डीजे शो गौतमी सारखे हे ते. तसं आम्हाला तर नाही करता येत. आमच्याकडे तुम्हाला सांगतो, मोठ्या 5 गाड्या असतात, बारक्या 2 गाड्या असतात. 7 महिने तंबूच्या फडांना आमच्याकडे 8 महिन्याचे कंटिन्यू माणसं असतात, जे आम्ही 50 ते 60 लाख रुपये उचल देऊन माणसांचे करार करून आणतो आम्ही. फड मालक आणि तमाशा कलावंतांच्या समस्या काय?
सध्याची परिस्थिती तमाशा तंबूवाल्यांची एवढी वाईट परिस्थिती आहे, तर उचले आम्ही देतो, कलाकार बी आता सध्या फसवायचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. हा मी सोंगाडे आहे, मला मस्त काही येत नाही, पण मी एखाद्याला सांगतो तुला पैशाची गरज आहे, जा तमाशा फडमाल करार कर, उचल घे, येतो म्हणायचं, निघून जा, खोटा ॲड्रेस दे. मग त्या ॲड्रेसवर आम्ही गेलो की ते म्हणतात हा कलाकार ह्या गावात राहिलाच नाही. असं प्रमाण बी वाढलेलं आहे. नंतर दुसरी गोष्ट, गाव जत्रा यात्रेत जे पहिले पैसे भेटायचे, चैत्र पौर्णिमा म्हणले की 3-3.5 लाख रुपये भेटायचे, आता तेवढं राहिलं नाही ना. चैत्र पौर्णिमा बी 30-40% लोकांच्या आमच्या खाली आहे. आमच्या हे 5-6 तमाशे सोडले ज्यांच्या हायस्ट रेटने गेले 3च्या पुढं. आता माझं मडला गेले 3,91,000ला. रघुवीर खेडकरांचं चिखलीमध्ये गेलेले 4,01,000ला. नंतर मंगलाबन सोडेंची चौफुल्यापाशी 3,11ला गेलेली आहे. म्हणजे ते रेट हे 4-5-5-6 तमाशांनाच राहिलेले आहे. नाही तर बाकीच्यांना मग घ्या 1.5 लाख आणि घ्या 2 लाख आणि घ्या 2.25 लाख असं झालं. कमिशन एजंट आमच्यात लय झालेले आहेत. म्हणजे आमच्यापाशी जेवण बसणार, असं ते गाव ओळखीचं आहे, मग मी तुमची पावती करून देतो, मग मला 5,000 द्या, असे बी लय झालेले आहेत. मग ते त्या गावाला भासून देतात, हा तमाशा कुठं नाही, आता भंगार तमाशा आहे, असं बी लय ठिकाणी हे झालेलं आहे. दादा नमस्कार, कोणत्या गावावरून आलात? कोणत्याही देवाची यात्रा असते, आज तमाशा पंढरी नारायणगाव येथे आलेला आहात. कोणाचा तमाशा ठरवलाय, केवढ्याला ठरवलाय, काय परिस्थिती आहे? मागच्या वर्षी किती पैसे लागले होते, दर वाढले कमी झाले, काय परिस्थिती आहे? नमस्कार, मी ज्ञानेश्वरप्पा सुशेळके. दौंड तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा उत्सव असतो. 14 आणि 15 तारखेला आमच्याकडे यात्रा उत्सव असतो. आज गुढीपाडवा अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा हा जो 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. हिंदू संस्कृतीमध्ये नवीन वर्षाच्या निमित्ताने गावगाड्याचा हिशोब असतो. या निमित्ताने काबाड कष्ट करणारे शेतकरी वर्ग यात्रेचा खर्च आणि यात्रेचा हिशोब करण्यासाठी जमतो आणि त्यामुळे आजच आम्ही तमाशा सांगण्यासाठी येत असतो. याच्यामध्ये प्रामुख्याने आता आम्ही मंगलाताई बनसोडेंचा तमाशा सांगितलेला आहे आणि दुसरा तमाशा संध्यामाने नावाचा तमाशा सांगितलेला आहे. तर याच्यामध्ये 2 लाखाच्या घरामध्ये तमाशाचं ही झालेला आहे आणि कोट्यवधी रुपयाची उलाढाल आज होत असते. तुम्हाला काही नव्याने सांगायची गरज नाही. किती वर्षापासून तुम्ही नारायणगावला तमाशे ठरवले आहेत? पाठीमागचे रेट काय होते, या वर्षीचे रेट कसे आहेत? आता जवळपास 60-70 हजारापासून तमाशा ज्यावेळेस मिळत होते तेव्हापासून म्हणजे 10-15 वर्षापासून मी तमाशा सांगण्यासाठी आमच्या सर्व कार्यकर्त्यांसोबत कमिटीचे अध्यक्ष आहेत, त्यानंतर संचालक मंडळ आहे, त्यांच्या सगळ्यांसोबत आमचे सरपंच आहेत संपत फडके, ग्रामपंचायतचे सदस्य आहेत शरद चौधरी, संतोष तात्या गवळी, विठ्ठलराव कोराळे आणि सगळे मंडळी आहेत, अंकुशदादा गवळी, यांच्यासोबत आम्ही दरवर्षी येत असतो आणि आता देखील आम्ही ते त्या चालत आलेल्या त्या परंपरेनुसारच असतं. आता पूर्वी स्वस्त कार्यक्रम मिळायचे, प्रतिसाद बेदागे कमी असायचे. आता काय झालं, खर्चाच्या बाजात सरपंच साहेब आता बोललेच ना की आता त्यांच्या लवाजमा वाढला. एवढ्या गाड्या पूर्वी नसायच्या, आता 2-2, 4-4 गाड्या असतात. 80-100 लोक जवळपास सगळा संच म्हणून असतो. त्या लोकांचा खर्च, खाणं पिणं, डिझेल पाणी, गाड्यांचे रोज लाईट इंजिन मशीन असतात, गाड्या कलावंतांचे पगार, तेवढं ऍडजस्टमेंट केलं तर वास्तविक पाहता 1.5-2 लाख रुपये आता खरंच नाही परवडत अलीकडे. पण आता ही चालत आलेली परंपरा आपल्याला कसं तरी ते ऍडजस्टमेंट करून घ्यावं लागतं. काही युद्धाचे वगैरे काही तमाशावर परिणाम झालेले दिसतात? हो, भरपूर परिणाम झाले. आता पूर्वीसारखे तिकिटाचे कार्यक्रम चालत नाहीत, कारण या मोबाईल यांच्यामुळे काही करमणुकीची साधनं आता प्रत्येकाच्या जवळ आली, त्यामुळे लोकनाट्याला पाहिजे तसं आता प्रतिसाद मिळत नाही पूर्वीसारखा. फक्त आपला हा चैत्र महिना सोडला, ते तर गावकरी येतात. आता त्या पारंपरिक यात्रा चालू असतात, त्यामुळे ते कलावंतांचं बरं आहे, कमी कमी तेवढं पुरतं त्यांचं पोटापुरतं भागतंय. नाहीतर बाकीचा सीझन पहिले विजयादशमीपासून पार्ट्या बाहेर निघायच्या, तर 7 महिने पूर्ण महाराष्ट्राच्या यात्रा करायचो आम्ही तिकिटाच्या. त्या परवडायच्या, खर्च कमी असायचा. पण आता खर्च जास्त आणि उत्पन्न कमी झाल्यामुळे पार्ट्या बऱ्याचशा बंद पडल्या. सावकारी व्यवहार, पुन्हा सावकारांचे 4% 5% पैसे उचलावे लागतात, पार्ट्या बाहेर काढाव्या लागतात आणि लोकांना 2-4 गाड्या भांडवल असलं तरच तो तमाशा योग्य वाटतो. एक गाडीचा तमाशा नाही, आता बोला तमाशा आणला तुम्ही, गावकऱ्यांनाही बोलतात लोक, तुम्ही छोटा तमाशा घेऊन आले. पण गावपुढाऱ्यांचा असा सूर आहे की यावर्षी तमाशांची जी सुपारी आहेत त्या वाढलेल्या आहेत, असं नाही नाही, गावपुढाऱ्यांनी तसं काही नाही, काही नाही, आहे त्या पद्धतीनं जे काही कमी, उलट कमी झालेले आहेत. कमी झालं. हा, माझ्या माहितीप्रमाणे कमी झालेले आहेत. अहो, तुम्ही दैनंदिन खर्चही वाढत चाललाय ना, त्याचंही पहा ना. जी मुलगी पूर्वी आम्हाला 500 रुपये नाईटने मिळायची, ती आज 3,000 रुपये रोज घेते डान्सचं. त्याला काय ते स्टेजला येते, काय पाहिजे तसं
पण नाविलाज येतात त्या तो भरणा ठेवावाच लागतो ना आपल्याला. आता तमाशा आता अडचणी आता तो भांडवल नाही, खर्च फार लागतो. तेवढा पैसा कुठून उपलब्ध करायचा? आपण भांडवल नाही, शासन पाहिजे तसं लक्ष घालत नाही. हो, तसं खरं पाहिलं तर शासनाने एकदा लोककलेकडे लक्ष घातलं पाहिजे. आता इथे भाऊ काय म्हटले की आपल्याला हे लोकनाट्य ही पारंपरिक लोककला टिकली पाहिजे, असं प्रत्येकाच्या भावना असाव्यात. तसं शासनाच्याही भावना असाव्यात. त्यांनी कधी आर्थिक मदत आम्हाला दिली पाहिजे. सावकाराचा पैसा अलीकडे परवडत नाही कार्यक्रमांना, म्हणून बऱ्याचशा पार्ट्या बंद पडल्यात आता. ठराविक पार्ट्या चालू आहेत, 2-5 पार्ट्या, पण त्यांना नावागावासाठी करावंच लागतं. असं प्रकार आहे. पैकीच एक तमाशा कलावंत रघुवीर खेडकर झाला नाही मिळाला. मिळाला आहे. हा. हा. त्याचा आनंद कसा आहे काय नक्की? नाही, आम्हाला आनंद वाटला की बाबा बऱ्याच वर्षानंतर लोकनाट्याला न्याय मिळाला. आतापर्यंत कुठल्या कलावंताला काही लोकनाट्याच्या कलावंताला तरी हा पुरस्कार मिळाला होता. त्यांना मिळाला तो आपल्या सर्वांना, व्यवसाय बंधूंना सगळ्यांनाच मिळाला. आपण त्यात आनंद व्यक्त केला पाहिजे. चांगली गोष्ट झाली ती. आज त्यांना मिळाला, उद्या कुठल्याच एखाद्या कलावंताची निवड होईल, त्याला मिळेल. तो आपल्यासाठी आनंदाचा क्षण आहे. आपण त्याचं वाईट वाटत नाही, काय कारण आहे? उलट त्याने लोकनाट्याला न्याय दिलेला आहे, आहे की नाही? नाही तर आता पठ्ठ्यबापुरापासून कलावंत होऊन गेले आपल्या महाराष्ट्रात. त्यांना नाही मिळाला, त्याने बिचारा त्याच्या कष्टाने, त्याच्या काय असेल त्याच्या प्रयत्नाने त्याला मिळालं बिचारा, त्याबद्दल आपला फार मोठा अभिमान आहे. आपण त्यांचं कौतुक करतो. धन्यवाद. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.